आणि आता पाहणार आहोत सकाळच्या 100 बातम्या। येत्या सोमवारी अंधेरी जोगेश्वरी परिसरात 12 तासांसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। वेरावली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। सोमवारी 2 सप्टेंबरला मध्यरात्री 1 वाजल्यापासून दुपारी 1 वाजेपर्यंत हे काम हाती घेण्यात येणार आहे आणि या 12 तासांच्या कालावधीमध्ये म्हणजेच सोमवारी पहाटेपासून दुपारपर्यंत पालिकेच्या के पूर्व आणि के पश्चिम विभागातील काही परिसरांमध्ये पाणी पुरवठा बंद राहणार आहे, तर के पूर्व विभागातील काही विभागात कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे। त्यामुळे अंधेरी जोगेश्वरी या भागातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे। राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष वैद्यकीय अभ्यासक्रमाची पहिली प्रवेश यादी 31 ऑगस्ट रोजी जाहीर करणार आहे। वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी अर्ज नोंदणी केलेल्यांपैकी 39,277 विद्यार्थ्यांनी एमबीबीएस आणि बीडीएस या अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरलाय। मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये माटुंगा आणि मुलुंड स्थानकादरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील, तर सीएसएमटी पनवेल बेलापूर वाशीला जाणाऱ्या अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे। या कालावधीमध्ये सीएसएमटी कुर्ला आणि पनवेल ते वाशी या दरम्यान विशेष लोकल धावतील। केईएम रुग्णालयामध्ये तृतीयपंथीयांसाठी विशेष बाह्य रुग्ण विभाग, केईएम रुग्णालय आणि सखी 4 चौघी या बिगर सरकारी संस्थेने संयुक्तरित्या तृतीयपंथीयांसाठी मूत्रविज्ञान विभागामार्फत विशेष बाह्य रुग्ण विभाग सुरू केलाय। केईएम रुग्णालय आणि सखी 4 चौघी या बिगर सरकारी संस्थेने संयुक्तरित्या तृतीयपंथीयांसाठी हे विशेष विभाग सुरू केलेला आहे आणि या विभागाच्या 8व्या मजल्यावर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून दर शनिवारी दुपारी 3 वाजता हा विभाग कार्यरत असणार आहे। नागपूर रेशीमबाग मैदानात लाडकी बहिणी योजनेचा नागपूर विभाग शुभारंभ करणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित असतील। काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। मुंबईतील भाजप कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये जितेश अंतापूरकर यांचा पक्षप्रवेश पार पडला। जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला याचा आनंद असल्याची भावना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली। तरुण आमदार जितेश यांनी प्रामाणिकपणे काम केलं, मात्र तरीही काँग्रेसमध्ये त्यांना वाईट अनुभव आला आणि त्यामुळे त्यांनी स्वतःहून भाजपमध्ये प्रवेश केला असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं। नांदेड जिल्ह्याच्या तरुण आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला। नांदेड जिल्ह्याशी भाजपचे फार जुने संबंध आहेत। अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाने भाजपला मजबूती मिळाली, तसंच आता जितेश अंतापूरकर यांच्या प्रवेशाने देखील भाजपला खूप मोठं बळ मिळेल असं वक्तव्य उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं। महाविकास आघाडीतील जागा वाटपासंदर्भात सोमवारपासून चर्चेला सुरुवात होणार आहे। तिन्ही पक्षाचे नेते जागा वाटपाच्या बैठकीला उपस्थित असतील आणि जागा वाटप करताना मेरिटवर निर्णय घेतला जाणार असून जागा वाटपाच्या निर्णयासंदर्भात दिल्लीमध्ये बैठक होणार नाही। राज्यातील नेतेच या संदर्भात निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली। पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पंतप्रधानांच्या कृतीची स्तुती केली आहे। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली, हा मोठेपणाच म्हणावा लागेल। माफी मागणं सुद्धा महत्त्वाचं आहे। 140 कोटी जनतेच्या पंतप्रधानांनी महाराजांना मोठं मानलंय असं गुलाबराव पाटील म्हटले। तेलंगणातील भाजपच्या नेत्या माधवीलता यांना अमरावती जिल्ह्यातील तिवसा पोलिसांनी स्थानबद्ध केलं होतं। चांदूरबाजार येथील दहीहंडीच्या कार्यक्रमाला जात असताना ही कारवाई करण्यात आली होती। दरम्यान आता माधवीलता यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत अशा सूचना देत त्यांना पोलीस स्टेशनमधून सोडून देण्यात आलं। लाडकी बहिणी योजनेविरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे आणि त्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। सुनील केदार यांच्या जवळच्या व्यक्तीने योजनेविरोधात याचिका केल्याचा दावा भाजपने केलाय, तर हा आरोप काँग्रेसने फेटाळून लावलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत कोण कोणाच्या मांडीवर बसतं आणि कोणाला कुणाची गरज आहे हे लक्षात येईलच असं प्रत्युत्तर अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेलं आहे। तानाजी सावंत यांच्या राष्ट्रवादीवरील वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतलाय। मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यानंतर बीडमधील राष्ट्रवादी आक्रमक झाली असून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तानाजी सावंत यांच्या प्रतिमेवर चक्क जिवंत खेकडे सोडले। दरम्यान खेकडा मंत्री राजीनामा द्या अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली। केवळ नेताच नाही तर मतदार देखील स्वच्छ आणि चारित्र्य संपन्न असला पाहिजे असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलंय। महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना चौकात फाशी दिली पाहिजे अशी ही मागणी पंकजा मुंडेंनी केली।
राजकारणात मिळणारी पदं ही कायमस्वरूपी नसतात, तर पक्षाचा विचार आणि कार्यकर्ता हा कायम राहतो। आगामी विधानसभा निवडणूक आणि महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढणार आहोत, असं स्पष्टीकरण मंत्री रक्षा खडसे यांनी दिले। महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या ताफ्यातील वाहनाचा अपघात झाला। ताफ्यातील पोलिसांच्या वाहनानं इतर वाहनांना धडक दिली। संगमनेर तालुक्यातील समनापूर गावात ही घटना घडली। यामध्ये 2 पोलीस कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भेसळयुक्त दूध घालणाऱ्या दूध संस्थांना दणका बसणार आहे, अशा संस्थांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय खरं तर गोकुळच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलाय आणि भेसळयुक्त दूध घालणाऱ्या संस्थांना न वेळा 1 ते 3 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि त्यानंतर मात्र संस्थेचं सदस्यत्व रद्द केलं जाणार आहे। जायकवाडीच्या नाथसागर धरणाची परिस्थिती जुलै महिन्यात अगदी मृत साठ्यात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र ऑगस्ट महिन्यात नाशिकसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं मोठ्या प्रमाणावर आवक वाढली आणि यामुळे धरणाचा पाणी साठा शुक्रवारी 75.9% पोहोचलाय। दरम्यान वाढती आवक लक्षात घेऊन 0% पाणी असलेल्या माजलगाव धरणात उजव्या कालव्यातून दुपारी 1 वाजता 100 क्युसेक विसर्ग करण्यात आल्याची माहिती आहे। गणेश मूर्तींच्या मिरवणुकीपुढे यंदाही 13 धोकादायक पुलांचं विघ्न आहे। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 13 पूल धोकादायक असून काही पुलांच्या दुरुस्तीची कामं सुरू आहेत। याशिवाय काही पुलांची कामं पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार असल्यामुळे गणेश भक्तांनी गणेश मूर्तींच्या आगमन विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी असं आवाहन केलेलं आहे। गणेशोत्सव अवघ्या 8 दिवसांवर आलेला असताना तब्बल 48.67% म्हणजे 1322 मंडळांना मुंबई महानगरपालिकेकडून मंडप परवाना मिळू शकलेला नाही। मात्र गणेशोत्सव जवळ आल्यामुळे यापैकी बहुतांश मंडळांनी विनापरवाना मंडप उभारून सजावट सुरू केली आहे, तर काही मंडळांनी उंच गणेश मूर्ती मंडपस्थळी विराजमान करून सजावट सुरू केलेली आहे। नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रखर दिव्यांचा लेझर किरणांमुळे काही भक्तांच्या डोळ्यांना इजा झाल्याचं गेल्या वर्षी उघड झाल्यानं यंदाच्या गणेशोत्सवात या दिव्यांना पूर्णतः प्रतिबंध करण्याचे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजित बैठकीत नाशिक महानगर गणेशोत्सव मंडळानं मान्य केलं। गणेश मंडळांना ध्वनी प्रदूषणासंबंधीच्या नियमांचं पालन करून डीजे उभारण्यास मुभा देण्यात आली। तसंच महानगरपालिकेकडून आकारल्या जाणाऱ्या मंडप शुल्कात आणि परवानगी शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला। सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा सन्स यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या विस्तारा या हवाई सेवेचे टाटा समूहाच्या एअर इंडियामध्ये येत्या 12 नोव्हेंबरपासून विलीनीकरण पूर्ण करण्यात येणार आहे आणि त्यामुळे येत्या मंगळवार 3 सप्टेंबरपासून ग्राहकांना 12 नोव्हेंबर किंवा त्यानंतरच्या प्रवासासाठी विस्ताराचं तिकीट आरक्षित करता येऊ शकणार नाही। विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहाच्या सुरक्षा नियमावलीचं काटेकोरपणे पालन करतानाच 24 तास सुरक्षा उपलब्ध राहील याची दक्षता घ्यावी अशा सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यात। उच्च तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत मुलींच्या वसतिगृहातील सुरक्षेसंदर्भात आढावा घेण्यात आला आणि यावेळी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर विनोद मोहितकर इत्यादी उपस्थित होते। महानगरपालिकेच्या अखत्यारीतील सर्व रुग्णालय आणि दवाखान्यामध्ये आरोग्य सेवा आणखी सुलभतेने मिळण्यासाठी आता आरोग्य व्यवस्थापन माहिती प्रणाली अर्थात हॉस्पिटल मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे आणि या प्रणालीमुळे नागरिकांना अधिक डिजिटल पद्धतीने वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येणार आहे। ठाणे जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण भागातील रुग्णालय देखील कात टाकणार आहेत। ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा रुग्णालयातील बेडची संख्या वाढवण्यात येणार आहे। त्यानुसार याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला असून लवकरच त्याला मंजुरी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होते। गणेशोत्सव काळात समाजात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न होईल त्यावर मात करण्यासाठी पोलीस यंत्रणेसह प्रशासनानं सतर्क राहून गणेशाचं आगमन आणि विसर्जन आनंदात आणि शांततेत होईल याची खबरदारी घ्यावी असे आदेश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनाला दिलेले आहेत। मुंबई विद्यापीठाच्या दूरस्थ आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशांना मुदतवाढ दिलेली आहे। आता या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे।
शहरात ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतायत। ट्रेडिंगच्या बहाण्यानं किंवा कोणत्याही माध्यमातून अधिकाधिक आर्थिक नफा मिळवून देण्याचं आमिष पनवेल महानगरपालिका क्षेत्रात 1342 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे। शहरातील वाढती गुन्हेगारी तसंच चोरट्यांवर नजर ठेवण्यास या अत्याधुनिक AI सीसीटीव्ही प्रणालीचा उपयोग होणार आहे। याकरता 135 कोटींच्या खर्चाची अर्थसंकल्पात तरतूद केली आहे। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं 2020 मध्ये दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन करण्याचे आदेश सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना द्या। ज्यांना मंडपाची परवानगी दिलेली आहे त्यांना पीओपी मूर्तीची प्रतिष्ठापना न करण्याची अट असल्याचं कळवा आणि ज्यांना अद्याप परवानगी दिली नाही त्यांना तशी पूर्व अट घाला, असे निर्देश उच्च न्यायालयानं सर्व महापालिकांना दिले। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांभोवती अनेक ठिकाणी झोपड्यांचं अतिक्रमण झालेलं आहे। अनेक ठिकाणी जलवाहिन्यांना गंज चढलाय। गंजरोधक उपायांचा अभाव आहे आणि अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या परिसरात सुरक्षेसाठी गस्त घालण्याचं प्रमाण कमी झालंय, अशी निरीक्षणं वॉचडॉग फाउंडेशननं जलवाहिन्यांच्या पाहणी दौऱ्यांती नोंदवलेली आहे। गणेशोत्सवाला अवघे काही दिवस उरलेत। बाप्पाच्या आगमन आणि विसर्जनादरम्यान खड्ड्यांचा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई पालिकेनं खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली आहे। तक्रार आल्यानंतर त्याप्रमाणे पुढच्या 2 तासात महापालिकेनं बुजवलेल्या खड्ड्यांची संख्या 10,000 आहे। पाऊस आणि पूर यामुळे जनजीवन विस्कळीत झालेल्या गुजरातवर तिसरं संकट असताना चक्रीवादळाच्या रूपानं खरं तर हे रूप घोंगावतंय। कधी नव्हे तर ते तब्बल 48 वर्षांनी ऑगस्टमध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ येणार असून ते 12 तासात गुजरातच्या तटावर पोहोचू शकतं आणि त्यामुळे कच्छ आणि सौराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता असून यंत्रणा अलर्टवर ठेवण्यात आलेल्या आहेत। कच्छमध्ये झोपड्यात राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित स्थळी आश्रय घेण्याचं आवाहन करण्यात आलं। राज्यातील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये विविध अभ्यासक्रमांसाठी दुसऱ्या फेरी अखेर तब्बल 61,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले। मात्र अद्यापही 72,000 विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। दुसऱ्या फेरीची सांगितली आहे, जिथे एकाच ठिकाणी 7 वेगवेगळ्या रंगांची माती आढळते। व्हायरल होणारा हा व्हिडिओ रायरेश्वर किल्ल्यावरचा आहे। श्री करवीर निवासिनी अंबाबाई चरणी देवीच्या भक्तांना सुवर्ण सिंह अर्पण केलाय। 71 तोळ्यांचा 50,30,000 रुपये किमतीचा हा सुवर्ण सिंह अंबाबाईच्या चरणी अर्पण करण्यात आला। पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळानं विसर्जन मिरवणूक वेळेमध्ये होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। मंडळ मागील वर्षाप्रमाणे यंदाही दुपारी 4 वाजताच विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे। दगडूशेठ गणपती ट्रस्टचा हा निर्णय यापुढे देखील कायम राहणार असल्याचं दगडूशेठ मंडळाकडून सांगण्यात आलं। भाईंदरमधील भाजप पदाधिकारी राजन पांडे यांच्यावर एका व्यक्तीनं भर दिवसात चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। भाईंदर पश्चिमेच्या शिवसेना गल्लीमध्ये हा प्रकार घडला। देवलनगर परिसरात राहणाऱ्या विनोद राजभर या व्यक्तीनं पूर्व वैमनस्यातून हा हल्ला केल्याची माहिती समोर आली। नागपुरातील महिलांवरील लैंगिक अत्याचारासह कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झालेली आहे। गेल्या 8 महिन्यात बलात्कार आणि विनयभंगासारख्या गंभीर स्वरूपाचे तब्बल 524 गुन्हे दाखल करण्यात आले। तसंच कौटुंबिक हिंसाचाराच्या 177 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे। बदलापुरात अत्याचार घडलेल्या शाळेचे विश्वस्त फरार घोषित करण्यात आलेले आहेत। अध्यक्ष उदय कोलते आणि सचिव तुषार आपटे हे दोघंही फरार घोषित करण्यात आले। दोघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यापासून ते फरार आहेत। पंतप्रधान मोदींच्या पालघर दौऱ्यानिमित्त पुण्यावरून मुंबईला जाणारी अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे। मात्र त्याचा परिणाम जुन्या मुंबई पुणे महामार्गावर झाला। लोणावळा कार्ला कामशेत दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली। मराठा आरक्षणासाठी एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केलाय। विष घेत मोबाईलवर व्हिडिओ बनवत या तरुणानं आत्महत्येचा प्रयत्न केला। दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीवर घाटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। अतिक्रमण काढण्यासाठी 50,000ची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुरेश पवार आणि त्याच्या चालकावर गुन्हा दाखल केलाय। तक्रारदार यांनी केलेल्या तक्रारीनंतर आरोपींची चौकशी सुरू होती। चौकशीनंतर लाचलुचपत विभागानं ही कारवाई केली आहे। छत्रपती संभाजीनगरमधील हॉटेल अशोका इथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापेमारी केली। या छापेमारीमध्ये 5 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले तर 2 पीडितांची सुटका करण्यात आली आहे। कोल्हापुरात हिट अँड रनची घटना घडली। एका भरधाव कारनं एका तरुणाला जोरदार धडक दिली। कोल्हापुरातील उंचगाव या गावात ही घटना घडली। सीसीटीव्ही फुटेजनुसार अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कार चालक मात्र फरार आहे।
कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेश भक्तांचा यंदा वाहतूक कोंडी आणि खड्डेमुक्त प्रवास होईल असा दावा रायगड पोलिसांनी केलेला आहे। त्यात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर ठेवली जाणार आहे। जीवनावश्यक वस्तूंची वाहनं वगळून या काळात इतर सर्व 16 टनांच्या अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे। पावसाळी हंगामात गेल्या 3 महिन्यांपासून बंद असलेली रेवस भाऊचा धक्का या सागरी जलमार्गावरील बोट सेवा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे। तसंच उरण भाऊचा धक्का दरम्यान वाढवण्यात आलेल्या तिकीट दरात 15 रुपयांची कपात केली आहे। यामुळे गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे। देशातील डिजिटल व्यवहाराद्वारे होणारी आर्थिक देवघेव आगामी 4 वर्षात 2028 ते 29 पर्यंत जवळपास तिपटीनं वाढून 593 लाख कोटी रुपयांवर जाईल असा अंदाज PwC इंडियानं जारी केलेल्या एका अहवालात व्यक्त करण्यात आलेला आहे। गुंडगिरी करून चाकूचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांची वाशिम पोलिसांनी शहरातून धिंड काढली। मालेगावात चाकूचा धाक दाखवून एका व्यापाऱ्याकडून 3500 रुपये लुटणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले। चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून एका लहान मुलाला कपड्याच्या साहाय्याने झाडाला बांधल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या केज तालुक्यातील येवला गावात घडलाय। बाळू गायकवाड हा इयत्ता 3री मध्ये शिकणारा मुलगा एका दुकानावर गेला आणि तिथे त्यानं चॉकलेट चोरल्याच्या संशयावरून दुकानदार महिलेनं त्याला झाडाला बांधलं। या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद येथे कपाशीच्या पिकात माकडांनी धुमाकूळ घातला। माकडांनी पिकांची नासधूस केल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। तर तात्काळ माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली। वर्ध्याच्या लोअर वर्धा धरणाचे 15 दरवाजे उघडण्यात आले आहेत। नदीपात्रात 30 सेंटीमीटरनं विसर्ग होत असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। उत्तर सुदानमधील गावांमध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि पुरामुळे 31 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती, तर शेकडो घरांचं नुकसान झालंय, तर लाखभर लोकांचं स्थलांतर करण्यात आल्याची माहिती आहे। येमेनमध्ये मेल्हान जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे मोठा पूर आला। पुरामुळे 33 लोकांचा मृत्यू तर 200हून अधिक घरांचं नुकसान झाल्याची माहिती आहे। पोलिओमुळे गाझामधील युद्ध 3 दिवस थांबणार आहे। 25 वर्षांनंतर या विषाणूचं रुग्ण आढळलंय। जागतिक आरोग्य संघटना आता 6 लाख मुलांचं लसीकरण करणार आहे। सौदी अरेबियाच्या मक्कामध्ये क्लॉक टॉवरवर वीज पडतानाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। झाडाच्या फांद्यांप्रमाणे ही वीज इथे पडल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। चंकी पांडेची लेक अनन्या पांडे OTTवरच्या पदार्पणासाठी सज्ज झाले। कॉल मी बे असं वेब सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येते। वेब सिरीजचा ट्रेलर देखील प्रेक्षकांच्या भेटीला आलाय। अभिनेता विकी कौशल, शाहरुख खान आणि करण जोहर IIFAच्या 24व्या आवृत्तीसाठी होस्ट म्हणून सज्ज झालेले आहेत। विकी कौशलनं इंस्टाग्रामवर या संदर्भात एक पोस्ट शेअर केलेली आहे। गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतरचं 8वं गाणं रिलीज झालेलं आहे। अटॅच गाण्याला 1 मिनिटात 1 लाख व्ह्यूज मिळाले।